बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर आता पोलीस मुख्य फरार आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नात आहेत। सुदर्शन घुले याच्या घरच्यांशी आणि नातेवाईकांची कसून चौकशी सुरू आहे। सुदर्शन घुले हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। त्याच्यासोबतच कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे या फरार आरोपींचा देखील शोध सुरू आहे। हे तीनही आरोपी फरार आहेत। सुदर्शन घुले हा महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे, तर कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय सीआयडीला आहे। फरार तीनही आरोपींच्या नातेवाईकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू आहे। नातेवाईकांच्या संपर्कात हे तीनही आरोपी आहेत का याचा तपास देखील सीआयडीकडून सुरू आहे। वाल्मिक कराडच्या नंतर तपास यंत्रणांचा फोकस या तीनही आरोपींवरती आहे। खुनाच्या गुन्ह्यातील तीनही आरोपींच्या सीआयडी मुसक्या आवळणार असल्याचं बोललं जातंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।